आज दिनांक 16 मे 2026 रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली। त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती। यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले। त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले। तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले। तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वन जमिनीत लपून ठेवले असल्यावर माहिती दिली। त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या मयत अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला। सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला। सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मयूर भामरे प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे।